नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये कराड तालुक्यातील आणखीन एक विस्फोटक फलंदाज अर्थातच अप्पा काशीद बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग इन वरती रोहित जाधवला आपण पाहतोय. 12वा खेळाडू कोकरूड संघ. गुरुदाईच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी दिली जाते अर्थातच राजूच्या खांद्यावरती. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल इथे पाहायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी फटकाला जबाब केलाय. अप्पा काशीदच्या बाटमधून फटका. धावा मिळतात पूर्णपणे 4. आलाय चौकार. यस पहिला बॉल वरती ते चौकार आलाय. अप्पा काशीदच्या बाटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. यस इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. दाफट्सला जवाब येते गोलंदाजाचे मैदानाच्या आतपरे पाहायला मिळतात. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न आफट्स अगदी लाज जवाब मैदानाच्या आतपरे आपल्याला पाहायला मिळाले. 4 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला स्थिरावलाय. आडवा बॅटने ऑन साइडला फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप झाली आहे. अप्पा काशीदचा झेल सोडलाय. निश्चितच याचं प्रत्युत्तर देखील मिळणार आहे. याचा नक्कीच आपण पाहिलं तर काम्याचा देखील भोगावा लागणार आहे कारण अप्पा काशीद सारख्या फलंदाजाचा झेल इथे सोडलाय. आणि आता मात्र आपण पाहिलं तर जीवनदान मिळालंय. रोहित जाधव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. 5 या आकड्यावरती धावसंख्या. पाच धावा फलकावरती षटक क्रमांक पहिलं चालू आहे. राजूच्या विरोधात निश्चितच इथे आक्रमकता दाखवली जाते. झेल सोडलाय. निश्चितच आपण पाहिलं तर अप्पा काशीदला जीवनदान मिळालंय. पाच धावा फलकावरती षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. चला वेग घ्यायचा आहे. रोहित जाधवला आपण पाहतो आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटवरती तितकासा का संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. हो मोठा फटका केलाय. यावेळेस देखील फटका चांगला केला गेलाय. धावा किती मिळत आहेत फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 8 ऑन द बोर्ड. 8 या आकड्यावरती धावफलक 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आठ या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
2 धावा धावफलकावरती आडवतील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 8 ऑन दी बोर्ड. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. रोहित जाधव टप्पाचा बॉल आडवा बाटने. रोहितच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका. फक्त आणि फक्त 2 धाव्यांसाठी. फटका जरूर चांगला केला गेला, मात्र फटक्यामध्ये तितकीशी ताकद होती आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर दिशा चुकीची निवडली. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिले इथे संपलाय. 10 या आकड्यावरती धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस. युवराज आलाय तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी इथे युवराज यांच्या खांद्यावरती दिली जाते. कोकरूड संघाचा विचार केला तर विदाऊट आयकॉना हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. ऑन साईडला टर्न केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र जाऊन पोहोचतं अर्थातच 11 या आकड्यावरती. एक धावेच्या धावफलकावरती धावसंख्येचं टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. अकरा या आकड्यावरती धावसंख्या 11 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 चालू आहे. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक फटका इथे फसलाय. रोहित जाधवची विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला बसतोय. रोहित बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर ऋषिकेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निश्चितच एक सूचना असणार आहे कासेगाव संघासाठी. आपल्याला दिलेली जी 3 धावांची पेनल्टी आहे ती पेनल्टी दुसऱ्या इनिंग मध्ये कोकरूड संघाच्या खात्यामध्ये 3 धावा ऍड केल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. सरदरम्यान ऋषिकेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 11 या आकड्यावरती पहिली विकेट. यशवंत साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावते. अर्थातच 12 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 12 ऑन दी बोर्ड. ऋषिकेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र अप्पा काशीदला आपण पाहतोय. चला पाठीमागे जी नॅनो गाडी आहे. चला पाठीमागेच्या 2 गाड्या आहेत त्या बाजूला काढायच्या. त्या पार्किंग लॉट मध्ये लावायच्या आहेत. सरबॅटने लॉफ्ट केला. फटका इथे फसलाय का? हो यस फसलाय. झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाले. अप्पा काशीदला पुन्हा एकदा जीवनदान मिळालं आणि त्याचबरोबर फक्त एक धाव फलकावरती. झेल सोडलाय. कॅच सोडले आहेत. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस असं सारखं का म्हटलं जातं, मात्र इथे आपण पाहिलं तर एक सुप्पा झेल सोडला गेला. अप्पा काशीदचा आणखीन एक झेल सोडला. अगदी आपण पाहिलं तर अखेर प्रयत्न जरूर केले. अखेरपर्यंत आपण पाहिलं तर प्रयत्नाची पराकाष्ठा केली, मात्र त्यानंतर झेल अखेर जमिनीला दान झालं. धावसंख्येचं टोटल 13 या आकड्यावरती. ऑन साइडला जबरदस्त फटका. ताकद दाखवली ऋषिकेशच्या बॅटवरून. मोठा धमाका. बिग ब्लास्ट सिक्सर. ओव्हर पिच बॉल होता. ताकद दाखवली. जबरदस्त फटका इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
अजूनही आपण पाहिलं तर एका चेंडूचा केस शिल्लक आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 19 आकड्यावरती. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा फलकावरती. आडवा बॅटने यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं जातं. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण अमीर मुल्लाने यांच्याकडून पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 चा केस संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धाव फलकावरती. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी बत्तीस शिरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अर्थातच अमीर मुल्लाने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये चला यानंतरचा होणारा सामना वाकुर्डे संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. बेडसगावचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन रिपोर्टिंग करायचं. टॉस का बॉस कक्षामध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मोठा फटका आला. अप्पा काशीच्या बॅटमधून हवा यायला आलाय. ढगात लाइटिंग. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात पूर्णपणे अर्धा डझन. षटकार अप्पा काशीच्या बॅटमधून. फ्लाइट होते, थोडीशी गती परिवर्तन होती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कमी गतीचा बॉल हाताला आणि त्यावरती षटकार इथे पाहायला मिळाला. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र जाऊन पोहोचतं 25 आकड्यावरती. ऑन साइडला आणखीन एक मोठा फटका अप्पा काशीच्या बॅटमधून आला. मात्र धावा मिळतात फक्त आणि फक्त दोन धावा इथे धाव फलकावरती. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आणि या 2 धावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 27 आकड्यावरती. दरम्यान पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव भोसले ठरलेत. शिवशंकर सोनटक्के सरीच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. लोअर फुल टॉस बॉल. यावेळेस देखील आपण पाहिलं तर टायमिंग प्रॉपर नव्हतं. टायमिंग तितकंसं खास नव्हतं. दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव इथे धाव फलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होते. आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच मात्र पुढे सरसावतं 28 आकड्यावरती धावसंख्या. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच आपण विचार केला तर षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप जाऊ दिल्या बॉलला वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा डाव आली आहे. आणि या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग केअर मिस. आडवा बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका केला गेला. मात्र इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 30 या आकड्यावरती. 2 धावा धाव फलकावरती. एक धाव इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने 30 आकड्यावरती धावसंख्या 30 ऑन दी बोर्ड. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय सत्ताच्या घडीला. सरबाटने ओव्हर पिच बॉल लेफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड फटका. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. अप्पा काशीच्या बॅट पडून आणखीन एक मोठा धमाका. बिग ब्लास्ट सिक्सर.
षटक क्रमांक 3 अर्थातच संपलं. 36 धावा 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती पाहायला मिळतात. तीन षटकांचा केस संपला आणि आता मात्र 36 धावा इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अप्पा काशीच्या बॅटमधून षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 36 या आकड्यावरती अजून एका षटकाचा केस शिल्लक आहे. यस 5 षटकांची मॅच असणार आहे आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रदीप यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न दरबार आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 37 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. निश्चितच विचार केला तर षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपरी चालू आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतपरी चालू आहे. वळवला बॉल, टप्पा पडला बाहेरच्या दिशेला, काटा बदलला, जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बुटांची जादू इथे पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर लेग कटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 37 या आकड्यावरती धाव फलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 37 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील फ्लाइटेड डिलिव्हरी होती. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली जाते. प्रदीपच्या माध्यमातून फ्लाइट वारंवार इथे दिली जाते आणि फ्लाइट मध्ये बीट करण्यामध्ये देखील यश आलंय. 37 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. सध्याच्या घडीला व्हेरिएशन आहे, विविधता आहे या खेळाडूकडे आणि त्या विविधतेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. लेफ्ट केलाय सर बॅटने, फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. अप्पा काशीची विकेट अखेर आली आहे. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 इथे बसतोय. अप्पा काशीचा केस संपलाय. अप्पा काशीत बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर शेखर आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. शेखर यांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 37 या आकड्यावरती दरम्यान दुसरी विकेट आली आहे. चौथ्या क्रमांकावरती शेखरला आपण पाहतोय. 37 धावा धाव फलकावरती. वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला वळाला. बोटांची जादू पाहायला मिळते. बॅटच्या साह्याने डिक्लेअरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 38 आकड्यावरती. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळणारा चेंडू पाहायला मिळाला. पारंपरिक लेग कटर मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. ऋषिकेशला आता मात्र आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. निश्चितच क्षमता आहे या खेळाडूकडे देखील. ऋषिकेशकडे देखील क्षमता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आक्रमकतेसाठी हा खेळाडू देखील ओळखला जातोय. फ्लाइट दिली आडवा बॅटने. ऑन साइडला टर्न केला. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. सिग्नल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला. परतले मात्र थांबवलं जात आहे. वेळेवरती माघारी धाडलं. एकच धावीच्या धाव फलकावरती सध्याच्या घडीला आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचतंय 39 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 चा केस संपलाय. 39 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या, कारण एक महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. 3 धावा फक्त खर्च केल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. 4 षटकांच्या अखेरीस 39 धावा धाव फलकावरती. चला यानंतर वाकुर्डे आणि बेडसगावचा संघ, दोन्ही टीम्स कॅप्टन. चला टॉस साठी यायचंय. वाकुर्डे आणि बेडसगाव कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वाकुर्डे आणि बेडसगाव.
अमोल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अखेरच्या षटकामध्ये. अमोल यांना आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल आडवा बॅटने 9च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते. 9+1 2 धावा धाव फलकावरती. चला रिव्ह्यू घेतला जातोय हाईट 6 साठी. पुढील सामन्याच्या टॉस साठी वाकुर्डे बेडसगाव दोन्ही संघाचे कर्णधारांनी या इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहायचं आहे. पुढील सामन्याचा टॉस ॲडव्होकेट उमेश कदम यांच्या हस्ते होईल. विनंती असेल त्यांनी टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. पुढील सामन्याचा टॉस आणि या ठिकाणी मोठा धक्का ऋषिकेशच्या रूपात कासेगाव संघाला. ऋषीची जागा घेण्यासाठी येतोय स्टार खेळाडू वैभव निकाम. खास पुण्याहून या टुर्नामेंट मध्ये खेळण्यासाठी आलेला वैभव मैदानामध्ये जातोय. वैभव निकाम नाव काय? वैभव निकम नवीन पांढरा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आडवा बॅटने वैभव निकम आले आणि त्यांच्या पाठपडून आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार इथे पाहायला मिळाला. जबरदस्त फटका वैभव निकमच्या बॅटमधून 6 धाव्यांची मोहर आल्या इथे षटकार लगावलाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. सरळ बॅटने ड्राईव्ह केलं जाते. दरम्यान आपण पाहिलं तर एक सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतं 50 या आकड्यावरती. 50 काटली जाते. 50 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 इथे चालू आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. विदाऊट आयकॉन प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखलाय. ऑन साइडला टर्न केलं जाते. फक्त आणि फक्त 1 धाव इथे धावफलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता 51 या आकड्यावरती. 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. लॉफ्ट केला. फटका इथे केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. नैसर्गिक अडथळा मात्र इथे आपण पाहिलं तर धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे.
यास निश्चितच 6 धावा धावफलकावरती आडूचा षटकार आलाय. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. शेखरच्या बाटमधून आणखीन एक फटका आलाय आणि ते मात्र 6 धाव्यांची मोहर लगावली जाते. षटक क्रमांक षटक क्रमांक 5 ते संपला. 57 धावा धावफलकावरती. 5 षटकांच्या अखेर जिंकण्यासाठी 30 मध्ये 58 ची आवश्यकता. 30 मध्ये असणाऱ्या 58 धावाची गरज. इकडे कॅमेरा. टॉस चालू आहे नेक्स्ट मॅचचा. टॉस वाकुर्डे टॉस विन. निर्णय काय असेल? आणि आमच्या बरोबर जोडले गेलेत स्कोअरच्या भूमिकेत रशीद मुल्ला. ऑब्जेक्शन आलेलं आहे. शेखर हा शेखर कमेडी विजय चढवले पापा. ऑब्जेक्शन आहे. चेक करा. मॅच चालू राहील. जर प्लेयर बोगस निघाला तर ती टीम बाद केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. जिंकला तरी. चला मॅच चालू करून घ्या. हॅलो. सामन्याला होते सुरुवात. हॅलो. आणि सर्व संघांना इथून पुढे आणि या स्पर्धेचा नियम असेल आधीच पॉम्पलेट मध्ये सुद्धा आहे की 3 पैकी 2 सडळ पुरावे त्या प्लेयरचे त्या गावचे हवे असतील. लायसन्स, आधार कार्ड, रेशन कार्ड. रेशन कार्ड लायसन असेल चालेल. आधार कार्ड रेशन कार्ड असेल चालेल. आधार कार्ड मतदान ओळखपत्र चालेल. 2 पुरावे सबळ. आधार कार्ड नसलं तरी चालेल. मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड चालेल. धन्यवाद.
प्रदीप पोखर्णीकर युवराज गमे ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल होते तर गोलंदाजी मार्कवर कासेगावचे टेस्टरर अनुभवी गोलंदाज वैभव निकाम. एक रोमांचक सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. वैभव निकाम चेंडूत 58 धावांचा आव्हान ठेवलाय कासेगाव संघानं आणि 3 धावा ऑलरेडी कोकरूड संघाच्या धावफलकावरती लागल्या जातील. त्या म्हणजे पेनल्टी. कासेगाव संघ लेट उपस्थित राहिला आणि त्याचा 3 धावांना सुरुवात होईल कोकरूड संघाच्या धावांची. पहिला चेंडू लेगच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न बॅटची हलकी शिकड आणि एका धावेला युवराज स्वतःचं खातं उघडतंय. संघाचं खातं आधीच उघडले 3 धावांनी. धावसंख्या होती 4. तडक्यात पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यासारखा आहे. प्रदीप ऑन स्ट्राइक. रिकी पॉइंटिंग टोपण नावानं ओळखला जाणारा जुना जाणता खेळाडू आहे कोकरूड संघाचा. वैभव निकम ब्लॉकल पद्धतीचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू वैभवांचा चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे गॅप मध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजीची गरज नाही तर सिंगल डबलने सुद्धा धावा होऊ शकतात हेच दाखवतोय प्रदीप पोखर्णीकर. प्रत्येक चेंडू मारणं गरजेचं नाही तर प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. पुढचा चेंडू वैभवाचा सामना करेल प्रदीप. वॉड शॉट. ओपन ग्राउंडला या शॉटचा खूप फायदा होईल. परंतु या ठिकाणी एकच धाव नैसर्गिक अडथळा शॉर्ट ग्राउंड आणि हे सर्वांच्यासाठीच असेल. पुढचा चेंडू वैभवाचा. आता मात्र स्ट्रायकिंग वरती मूर्तीलान कीर्तिमान 40+ खेळाडू आहे युवराज गमे. गॅप मधून भेदून काढलेला आहे सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढला. लेगच्या दिशेने टोलवला आणि या ठिकाणी येत आहेत त्या 4 धावा. धावसंख्या 10. 11 सॉरी. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलवलं आहे. पाहूया तिथं काय होतंय. प्रेक्षक बसले 4 धावा. हा कसा आहे बोललं की राग येतो. मनाने उठले. धन्यवाद आभार आहे. प्रेक्षकांच्या गॅलरीत 3 आहेत. गॅलरीतून बसायला आणि दिसायला पण छान दिसते. षटक संपलेलं आहे. धावसंख्या 15. 1 षटक पूर्ण बिनबाद 15. चांगली आक्रमक सुरुवात. पाहिलं तर कालपासून आपण पाहतोय मोठमोठे फटके येतात. पहिल्या चेंडूपासून षटकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट बहाल होतात. परंतु हेच क्रिकेट आहे. खराब चेंडूचा समाचार घेणं, चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आणि धावगती वाढवणं आणि त्याच पद्धतीनं दादा बोकरे जुने जाणते खेळाडू. 50+ म्हटलं तरी चालेल. एक मोठा अनुभव पाठीशी
मोठ्या मोठ्या फलंदाजांना गार केलेलं. 15 वा, सेन्सेबल क्रिकेट प्रदीप पोकर्णी यांचं. माहिती आहे कधी आक्रमण करायचं. पहिला बॉलला 1 रन, दुसरा डॉट, परत 2 रन, परत 1 आणि परत 2 चार, परत 2 बॉन्ड्या. शॉर्ट ऑफ लेंथ थोडस मागे सरकून पॉइंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. ओव्हरला 1. दादांचा पुढचा चेंडू सामना करेल युवराज. आता मात्र कव्हर दिशेने टोललेला आहे. चांगला फटका. तिथं ऋषिकेश कोणतीही चुकी करणार नाही, परंतु तेवढं चांगलं रनिंग आणि 2 धावा पूर्ण. हॅलो हॅलो हां रोहन आहे की आत प्रिंट कापत असेल. लाव ठेवू का कॉमेंट्री करायला लागलं. हलक्या हाताने स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफ टर्मच्या खूपचा बाहेर पालता पडून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकी कड घेतली आणि गोसंख्येत क्षेत्रामध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. दुसरं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना बनवायचे आहेत. 20 चेंडूत 39 धावा. आता मात्र तेच तर्रार चेंडू ब्लॉकल पद्धतीचा. थोडस शप्पलून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालून चेंडू निघून गेला. एक तीक्ष्ण अतिशय हुशार पंच आहेत संदीप उबाळे उर्फ पिनू पापा. ओव्हर होऊ दे. चला मॅच चालू ठेवा. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये जात तितक्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेवर समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. आता मात्र षटक संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण. धाव संख्या 20. 18 चेंडू 38 धावांची आता गरज राहील. ओम साई चषक 2026 पर्व 23वे. ज्या टुर्नामेंटची सुरुवात 5,555 रुपयानं झाली होती, ती स्पर्धा आता या टोकावर पोचलेली आहे. ज्या स्पर्धेची सुरुवात अत्यल्प छोट्या बक्षिसानं झाली होती, ती स्पर्धा आता आपल्या भागातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या उंचीवर पोहोचली आणि त्याचं श्रेय जाते या आमच्या सर्व बक्षीसदात्यांना. मान्य देवेंद्र पाटील साहेब, मान्य केदार नलोडे भैया, सचिन परदेशी, अजय जाधव अप्पा, महेश खंडागे, दिलीप गायकवाड, वैभव गायकवाड, तसेच नागभूमी स्पोर्ट्स, प्रतीक पाटील दादा, योगेश बिस्कर, इंजिनियर मान्य प्रमोद संतोष लोहार, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स शिराळा, शिवशंकर सोनटक्के सर, संतोष देशपांडे बॉस, मान्य राहुल निकम फौजी, मान्य संदीप कदम बाबा सर, तसेच शिवकुमार आवटे सनी, याचबरोबर संदीप पाटील साहेब, महेश सातपुते, संदीप निकम, मान्य आनंदराव बाळू सिंत्रे, ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी, मान्य महेश गौंडी, मान्य बाबा कदम सर, हरिचंद्र जाधव, मान्य सचिन खोत, उमेश कदम ॲडव्होकेट, एवन बिर्याणीचे मालक फारुख भैया, तसेच जाहिरात सौजन्य जे गेली 23 वर्ष या स्पर्धेसाठी कोणतेही मोबदला न घेता क्रिकेटवरती प्रेम असणारे आमचे मान्य प्रताप कदम, पृथ्वीराज ऑफसेट शिराळा, त्याचबद्दल या सामन्यासाठी पंच म्हणून उपस्थित आहेत ते अभिजित सोनटक्के, जयदादा, रमेश यादव, उत्तम देशमुख,
पिनू बळे या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आणि आभार. आणि या ठिकाणी आमचे मान्यवर प्रताप कदम तसेच अजय जाधव आप्पा याचबरोबर उमेश कदम उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत, वेलकम. आणि यानंतर होणारा सामना एक रोमांचक सामना, वाकुर्डे वर्सेस बॉलर नाही ते ह्याच्याकडे. बेडसगाव. वाकुर्डे संघानं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तर आमंत्रित केलंय बेडसगाव संघाला फलंदाजीसाठी. सामन्याला सुरुवात. बॉलर कोण आहे बॉलर? रवी स्ट्राईक वरती प्रदीप. थोडा सायनिंग ब्रेक झाला त्यानंतर फुलटॉस मध्येचा चेंडू पॉइंट स्टेशन टोलवलाय. दन 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 सीमा रेषा पार आणि पंचांचा रिव्ह्यूचा इशारा आलाय 4 धावेसाठी. आता मात्र दॅट इज नो बॉल. खेळाडूंना सूचना असेल, पंचांच्या डोळ्यावरती पुढून लाईट येते त्यामुळं असे डिसिजन देणं त्यांना अवघड जातं आणि ते रिव्ह्यू घेऊ शकतात. कमिटीचा निर्णय आहे तो. पंचांना वाटलं तर रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिलेला आहे, मग तो सक्सेस होऊ दे अनसक्सेस होऊ दे, एकच रिव्ह्यू राहील याची नोंद घ्यायची. आता मात्र तेच तर्रार, हलकसा अपील स्टंपिंगचा. फ्रीडचा चेंडू निर्धाव. कृपया सामना फास्ट घ्या, थोडासा लेट होतोय आज. वेळेचं बंधन आहे या स्पर्धेसाठी. पुढचा चेंडू रवी याचा. आता रवीने कमबॅक केला, प्रदीपला तेच त्यावर चेंडू टाकला. आता मात्र आप्पा काशीत कोणती चूक करणार नाही. आप्पाचे झेल सोडले कारण आप्पा कोणाचा झेल सोडणार नाही. आप्पा काशीत एक नामांकित खेळाडू. अमोल नवीन फलंदाज प्रदीपची जागा घेण्यासाठी. कर्णधाराला साजेशी खेळी करून परत होतोय प्रदीप पोखरणीकर. त्याच्या जागेवर आता अमोल. कोकरूड संघाचा विचार केला तर कोणताही आयकॉन खेळाडू नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्हीच आयकॉन आहे 11, आम्हाला कुणाची गरज नाही. कोकरूड विरुद्ध कासेगाव. काय सामना रंगलाय. येणारे 16 चेंडू 33 धावांची गरज असेल. आता रवी नवीन खेळाडू तयार करायला चालले. चांगला चेंडू तितका चांगल्या पद्धतीने अमोल खेळून काढला. कारण अमोलला माहित आहे युवराज स्ट्राईकवर राहणं खूप गरजेचं आहे. युवराजकडे ती क्षमता आहे, ते फटके आहेत, त्याच्या बॅट मधून ते येणं गरजेचं आहे. आणि आमिर भैया म्हणतात की नवीन खेळाडू तयार करण्याचा हे प्रयत्न आहे. कारण खेळाडू तर सगळे जुनेच दिसत आहेत. युवराजच्या बॅट मधून आलेला एक चांगला फटका. दन 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 सीमा रेषा पार चौकार. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून, परंतु त्याच्या उंचीच्या वरून एक टप्पा सीमा पार चौकार. युवराज मूर्ती लहान कीर्ती महान 40+ खेळाडू आहे. त्याच्याकडे बघितलं, बॉडी लँग्वेज बघितली तर वाटत नाही तो 40+ खेळाडू असेल. रवी याचा पुढचा चेंडू सामना करेल युवराज. पुन्हा एकदा मासा गळाला लावलाय का बघूया. थोडस मिसअंडरस्टँडिंग दोन्ही खेळाडूंचा. तू घेणार का मी घेऊ, कोणीच घेतला नाही. धरणीला दान झेल 2 धावा पूर्ण. आता मात्र समीकरण 13 चेंडू 26 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना. आता मात्र चांगला कमबॅक रवी याचा, परंतु थोडस क्षेत्ररक्षकाकडून चूक
आणि एक धाव डिक्लेअर. धन्यवाद. आता यानंतर आपले लाडके सर्वांचे समालोचक चांगला आवाज आपल्या भेटीला येतोय. धन्यवाद. यस थँक्यू सो मच सर. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 33 धावा पहिल्या 3 षटकांमध्ये धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 12 मध्ये आवश्यकता इथे असणाऱ्या अर्थातच 25 धावांची. 12 मध्ये 25 ची गरज आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शेखरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी. शेखर यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. स्ट्रायकिंग गेट वरती युवराजला आपण पाहतोय. 12 मध्ये 25 ची आवश्यकता. पहिला बॉल वरती फटका इथे केलाय. रोहित जाधव डीपर आहेत. सिंगल कंप्लीट झाले आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि फंबल झालाय. डबल मध्ये कन्वर्ट देखील केलाय. 2 धावा इथे धाव फलकावरती. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं, त्याचा फायदा लगेचच घेतला आणि 2 धावा इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या मदतीने 35 या आकड्यावरती धावसंख्या. 11 मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. मैदानाच्या आतपर्यंत अगदी आपण पाहिलं तर कासेगाव स्पोर्ट्स संघ देखील संघर्ष करतोय आणि निनाई कोकरूडचा संघ विदाऊट आयकॉन मैदानाच्या आतमध्ये लढतोय. चांगला खेळ सातत्याने केलाय. लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीपर प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला. फेकी केले रनआउटच्या स्वरूपात. विकेट कमवावी लागते. माघारी परतावं लागतं. धक्का क्रमांक 2. अमोलचा केस संपलाय. अमोल बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर अनिल आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अनिल यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच विचार केला तर 36 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. 10 मध्ये 22 ची आवश्यकता. हो वेगात होता. वेगामध्ये इथे बेट केलं जात आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर इथे केला जातोय. बॅक ऑफ द लेंथ हिट केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून आणि त्यामुळे इथे डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड फटका पुन्हा एकदा केला. प्रोटेक्शन आहे. अप्पा काशी देत आहे तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 37 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 21 ची गरज आता असणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. 4थ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा डाव येते आणि तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. थर्ड अंपायर कडे वळवलं जातं. इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 7 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 21 धावाची गरज मैदानाच्या आतपर्यंत अजूनही असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर कासेगाव स्पोर्ट्सचा संघ कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल षटक क्रमांक 4 चा केस संपलाय. 37 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 21 धावाची गरज. 6 मध्ये 21 ची आवश्यकता.
जगदीश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 अखेरचं निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी जगदीश यांच्या कांड्यावरती. 6 मध्ये आवश्यकता या मॅच मध्ये असणार अर्थातच 21 धावांची. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव येते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती. 6 मध्ये 20 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी आता नाही कोकरूडचा संघ विळख्यामध्ये अडकला. कासेगाव स्पोर्ट्स संघाने निश्चितच चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. चांगला खेळ केला. लॉफ केला. फटका सरळ बॅटने पुन्हा एकदा केला जातोय. प्रोटेक्शन टीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान राहावं लागतं. एका दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला परतलेत मात्र इथे थांबवलं गेलं. एका धावेवरती परत पाठवलं. एक धाव इथे धावफलक्यावरती आणि एका धावेच्या मदतीने 39 आकड्यावरती धावसंख्या 5 मध्ये 19 ची गरज असणार. 5 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. बागफुटला गेलं. स्क्वेअर कटचा फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर भूषंकी क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 40 आकड्यावरती. 4 चेंडू आणि 18 ची गरज आहे या मॅच मध्ये. निश्चितच कुठेतरी आपण विचार केला तर मात्र बागफुटवरती पूर्णपणे आलाय नाही कोकरूडचा संघ. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागणार आहे आणि इथे खेळलाय. पहिला आला मोठा फटका. 6 धावांसाठी युवराजच्या वाट पडून षटकार. या समीकरणात बदललंय सामनाचं चित्र. आता इथे बदललं जात. येणारे 3 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. समोर केला डाऊन दी ग्राउंड आणि त्यानंतर 6 धावांची मोहर. युवराज राज केलं मैदानाच्या आतपर्यंत. जबरदस्त बॅटिंग. 14 चेंडू आणि 29 धावांची खेळी आली आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना इथे मात्र वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 47 आकड्यावरती. युवराजने सांगितलंय सामना अजून संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये युवराजने अगदी मोकाच्या क्षणी इथे षटकार टोकला आणि पुन्हा एकदा संघाला सुस्थितीमध्ये आणलंय. 3 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं. 3 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. सर बॅटने पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केला जातो. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जात आहे. 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतं. 49 आकड्यावरती धावफलक. 2 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. 2 मध्ये 9 धावांची गरज. कुठेतरी आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळालं कोकरूड संघाचं. जर सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. स्टेप आउट केला. फटका इथे फसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही. या सिंगल कंप्लीट झाल्या. दुसऱ्याचा कॉल दिला परतल्या दुसऱ्या धावेसाठी आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आता समीकरण बदललंय. येणारा 1 बॉल 7 ची आवश्यकता आहे. षटकार टोकला तर या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे. सामना आवडला असेल प्रेक्षको एकदा जोरदार टाळ्या सामन्यासाठी येऊन जाऊ द्या. जबरदस्त फाईट नाही कोकरूड संघाने दिली आहे आणि आता सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललंय. येणारा 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. षटकार टोकला तर निश्चितच या स्पर्धेतली सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे. पाठची कडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्र. एक हाती झुंज युवराजची संपली आहे मात्र सामना जिंकलाय कासेगाव स्पोर्ट्स संघाने. एकदा जोरदार टाळ्या युवराजसाठी होऊन जाऊ द्या. एक हाती खिंड आपल्या संघासाठी लढवली. 17 चेंडू आणि 34 धावांची खेळी त्याच्या बाटमधून आली आहे. वेल प्लेड. सामना जिंकल्या दरम्यान कासेगाव स्पोर्ट्स संघाने 5 धावांनी विजय मिळवलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील दाखल झालाय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर वाकुर्डे संघाने नाणेफेक जिंकलं. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चला वाकुर्डे संघाने दरम्यान नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण पाहिलं तर आज आयकॉन या संघामध्ये विश्वजित गरुड आणि अनिकेत माने हे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.